रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः। ओम नमो जी गुरुमूर्ती। जगात तशा लक्षात येण्यासारख्या पेक्षा लक्षात न येण्यासारख्या काही ठराविक गोष्टी आहेत. त्यातल्या दोन गोष्टी नक्की आहेत. एक गुरुचं स्वरूप आणि त्याच्या कृपेचं स्वरूप. या दोन गोष्टी आपल्या आकलनात येणाऱ्या नाहीत. कधीतरी एखादी गोष्ट घडते तेव्हा कळतं की ही गुरुची कृपा आहे. हे कळतं तेव्हा, प्रत्यक्ष घडतं तेव्हा. पण त्याची केवढी योजना त्याच्या मागे पुढे असेल, त्याला पुढे काय योजना असेल, ते कुठे त्यांना न्यायचं असेल, काय करायचं असेल, थांग पत्ता लागणार नाही. जसं आपण म्हणतो महासागराचा थांग पत्ता लागत नाही. विज्ञानाने कदाचित तेवढा थोडाफार लागेल, पण इकडे काही चालत नाही. इकडे लक्षात न येणाऱ्या दोन गोष्टी आहेत. एक त्याचं स्वरूप काय, गुरुचं स्वरूप काय हे कधी आजपर्यंत कोणाला सापडलेलं नाही. ज्याला सापडलं ते मागे म्हटलं तसं गुरु झाला. आणि दुसरी गोष्ट त्याची कृपा लक्षात येत नाही. की कृपा म्हणजे काय. कारण आपल्याला सर्वसाधारण कृपा माहिती आहे, ती म्हणजे आपलं सगळं चांगलं झालं म्हणजे कृपा. पास होत नव्हतं तर पास झाला, अमुक झालं तर मग झालं, लग्न होत नव्हतं ते झालं, अमुक झालं, घर झालं, झाली गुरुची कृपा वगैरे तसलं काही नाही. मामा मागे म्हणाले ते लग्न जमलं ती गुरुची कृपा नव्हे म्हणले. जमलं तर जमलं ठीकच आहे, पण ते खरं तुम्ही सांगायचं तर गुरुच्या कृपेपेक्षा ती त्या माऊलीची कृपा आहे जिने तुम्ही त्याला पत्करलं. हे जे म्हटले मामा ज्या भाषेत त्या भाषेतच म्हटलं पाहिजे ते खरं आहे. तेव्हा तशा तऱ्हेच्या हे ठीक आहे, ह्यातही काही कृपेचा भाग आहे, नाही असं मी म्हणत नाही. पण तरीसुद्धा या दोन कृपा लक्षात येत नाही की गुरुचं स्वरूप काय आणि त्याची कृपा काय. ते अंधारात शोधायला गेल्यासारखं आहे, काय सापडत नाही. आणि प्रवास खूप होतो, खूप आपण विचार करतो, काही विचार करू नये म्हणून घ्यावे तुझे पाय ह्याची सार. हे सगळ्यात चांगलं सांगितलेलं ते तेवढ्यासाठी. इथं चालला होता विषय की दोन नमोजी गुरुमूर्ती. आणि तिथे एक थोडा विषय राहिला, तो तेवढा फक्त थोडासा घेऊन जाऊ की तुझे प्रकाशाचा विलास निरसी अष्टधेचा भास. तिथे आपल्याला एक प्रश्न पण त्याच्याबद्दल अष्टधेच्या भासाबद्दल येऊन गेलेला आहे. बरोबर आहे. तसं खरं म्हटलं तर हा तात्विक विषय आहे, म्हटलं तर व्यवहारातला विषय आहे, आणि म्हटलं तर आपल्याला अडथळ्याचा होणारा पण विषय आहे. ते का तसं आहे तर त्याच्यातलं मी मागे आपल्याला म्हटलं की भूमिरापो नल वायू खम इथपर्यंत आपली मर्यादा जाते. मनोबुद्धिरेवच महंकार. तर असं ते त्याचं स्वरूप अष्टधा प्रकृतीचं सांगितलेलं आहे. आपण जे बनलेले आहोत ते अष्टधा प्रकृतीचे म्हणजे 8 प्रकारचे. द्विधा त्रिधा असं आपण म्हणत नाही का, तसं अष्टधा. तर 8 प्रकारची झाले. तर 8 प्रकारची प्रकृती आहे. ह्याच्याशी तसा आपला नित्यव्यवहाराचा काही संबंध नाही असं वाटण्याची शक्यता आहे. पण सगळे नित्यव्यवहार ह्या अष्टधा प्रकृतीवरच चालले आहेत. एखाद्याचं जमत नाही, कोणाचं जमत नाही. शरीराचं काही जमत नाही आहे का, मनाचं जमत नाही. अहंकार असतो, त्याचा त्रास होतो. त्रास झाला म्हणजे कोणाचं जमत नाही नक्की का, हात पाय डाग डोळे यांचं नाही जमत, त्या अहंकाराचं जमत नाही. अडतं कुठं, त्रास होतो माणसाला, तो त्या अहंकाराचा होतो. म्हणजे जे काही मूळ त्याच्यातले हे असे घटक आहेत त्यांचा त्रास आहे. हां ठीक आहे, हे एवढ्यावरच त्रास आहे असं नाही. जी अष्टधा प्रकृतीमधली पहिली 5 तत्त्व ज्याने हे निर्माण झालं त्याचासुद्धा काही त्रास माणसाला आहेच की नाही. तर त्या अर्थाने त्याचा त्रास होतो. म्हणजे आपण म्हणतो तसं काळा गोरा ठेंगू उंच अमकं तमकं काय जे म्हणून शरीराचे भेद झाले असतील ते शरीर ते पंचमहाभूतांचंच आहे ना. त्याच्यातच कशाचं तरी प्रमाण कमी जास्त असेल म्हणून हे घडलं असेल. शरीर जसं आकाराला आलं ती त्या महाभूतामुळे आकाराला आलं. आता त्यातली काही महाभूतं कदाचित जास्त प्रमाणात काम करत असतील, काही कमी प्रमाणात काम करत असतील. म्हणजे त्यामुळे हे बाह्यभेद जे दिसतात ते सगळे ह्या महाभूतांचं त्याच्यात जे ओतलेलं प्रमाण आहे त्याप्रमाणे दिसतात. एखादी वस्तू करायला घ्यावी आणि ती काही पावशेर करावी, एखादी अर्धा पावशेर करावी, अशी जशी करावी तसंही काहीतरी त्या वस्तूंचं झालेलं आहे. त्याच्यामध्ये सगळंच झालं आहे. आपण माणसांचा विचार म्हणून आपण करतो, पण तसं बाहेर वृक्षांचा विचार होत नाही का. 100-200 वर्षाचा वृक्ष जगणाराही आपल्याकडे आहे. विस्तार केवढा आहे तो मावत नाही. मनुष्य आपण म्हणतो ना तसं कमीत मावत नाही, एवढं खोड असतं. अशा तऱ्हेची किती झाडं आपल्याकडे आहेत.
किती 100-100 वर्ष जगलेली झाडं आहेत. तर हे सगळं आपल्याला बघायला मिळते आणि तोही प्रकृतीचाच विलास आहे. असं का म्हणावं की आम्हीच म्हणजे प्रकृती, असं काही नाही. तेही त्याच्यावरच चालेल. जे भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच, हे जे आहेत त्याच्यातलेच ते आहेत. फक्त त्याच्यात पुढच्याचा आविष्कार आहे तो थोडासा कमी प्रमाणात आहे आविष्कृत झालेला. माणसाच्या ठिकाणी खम मनो बुद्धिरेवच हे पुढे जास्त आहे त्याच्यातलं. तर त्याच्यातली मग अहंकार इतियम ती जी आहे ती, तर मनबुद्धी अहंकार याचा वावर आपल्यात प्रकर्षाने होतो, त्यांच्यात कमी प्रकर्षाने होतो. पण बनले नाही तसं नाही, सगळी प्रकृतीच अष्टधा आहे. त्यामुळे ही सगळं जे काय चाललेलं आहे हे ह्या अष्टधेत मावतं. यांचा प्रकर्ष आहे इकडे कमी दिसतात. पण कमी दिसतात म्हणून झाड पडल्याशिवाय राहत नाही, झाड उगवल्याशिवाय राहत नाही, झाड वाढल्याशिवाय राहत नाही. काही यातलं घेतलं तरी जसं एखादं मूल असावं ते जसं वाढत जातं तसं झाडही वाढत जातं. एखादं, आणि तसंही विचार केला तर एखादा 200 वर्षाचा वृक्ष किंवा आपण हे वटवृक्ष वगैरे घेतो, असे मोठे मोठे वृक्ष आहेत, पिंपळ आहे, वड आहे, अशी मोठी मोठी झाडं आहेत. तर झाडं पहिलवानकी असली तरीसुद्धा ते झाडाला खोडसुद्धा हलणार नाही, वरची पानंसुद्धा हलणार नाहीत, इतकं त्याचे बळकटपणा त्याला आहे. जे एवढं एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला जाता जाता माणसाचं पाय पडतून मुंगी जाते, इतकाही जीव आहे. त्याचबरोबर अगदी झाडाच्या भाषेत बोललं तर एखादा अंकुर आलेला आहे, एवढंसं नुसतंसं छोटंसं काहीतरी आहे, तर ते उगून आलेलं आहे, ते कधी पायाखाली गेलं हे पण कळत नाही, किंवा ते कधी उपटून गेलं हे पण कळत नाही. इतकं दुबळं ते पण आहे, पण त्याच्यात प्रकृती तेवढीच, त्याच्यातला भेद नाही आहे. म्हणजे असं म्हणता येत नाही की ते तुळशीचं किंवा एवढंसं कशाचं तरी रोप आहे आणि त्यामुळं त्याच्यात प्रकृती वगैरे काय असलं काय नसतं, त्याच्यात तेच आहे. ज्याची घटना ही आपल्या पंचमहाभूतांची झाली त्याचीच घटना त्याची पण झाली. आता ते त्या अर्थाने आपल्याला लहान वाटतं आणि झाड म्हणजे मोठं वाटतं, म्हणून आपल्याला भेद दिसतो. तेव्हा हा जो भेद आहे हा यांच्यात किती प्रमाणात ते आहेत ह्याच्यावर आहे, तो प्रमाणाचा भेद आहे. तिथे मोठ्या प्रमाणात ते आकाराला आलेला आहे. आता ह्याच्यात काय होतं की आता साधारण अगदी साधी त्याच्यातले तत्त्वाचा विचार केला तर आता एक पृथ्वीचं तत्त्व आहे, बळकट आहे, त्याच्यातला भाग आहे, तो त्याच्यामध्ये मोठ्या प्रकर्षाने असेल कदाचित, त्यामुळं त्याला तसा आकार आलेला आहे. तसंच टेचर आहे, तशा तऱ्हेची उंची आहे. तर हे जे सगळं आहे हे एखाद्या मोठ्या वडा पिंपळाच्या झाडाच्या ठिकाणी आपण सावलीला बसावं एवढं ते मोठं आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी किती प्रकारे प्रकृती मोठ्या प्रमाणात आविष्कृत झाली असेल तेवढं ते मोठं आविष्कृत झालेलं आहे. आणि इथे ती छोट्या प्रमाणात एवढंसं साडंसं फुलझाड असतं कुठेतरी सदाफुलीचं किंवा याचं एवढंसं, तर त्याचं ते वाऱ्यावर सुद्धा ते टिकणं अवघड जातं, इतकं ते नाजूक आहे. पण प्रकृतीचं म्हणून जर प्रमाण बघितलं तर प्रमाण तेच त्याच्यात, हे त्याच्यातसुद्धा आकाराला आलेलं आहे. ते सगळे ही पाचच आहेत, हे त्याच्यात तितकंच हे आहे. फक्त आता प्रमाण हे काय की तिकडे तेवढं या म्हणजे ज्याच्यामुळे हे बनलं ते सगळं भूमिरापो नलो वायू, तर त्याच्यातलं जे आहे ते भूमितत्व कदाचित त्याच्यात खूप कमी असेल आविष्काराला आलेलं, त्याच्यातलं जलतत्व खूप कमी असेल, त्याच्यातलं एवढंच थेंबर पाण्यावर ते जगत असेल किंवा तेवढंच पाणी त्याच्यामध्ये असेल आणि तिथे प्रचंड कदाचित पाणी असेल. हा फरक झाला म्हणजे भेद निर्माण होतो तो ह्या प्रकृतीमुळे होतो. मूळ मुद्दा आपला तिथं आहे. मग आता आपल्या दृष्टीनं ते झाड मोठं आहे आणि हे झाड छोटं आहे. अनेक वेळेला जगामध्ये व्यवहार कसा होतो बघा, की ज्या वेळेला आपल्या सोयी आपल्याला करायच्या आहेत, काही हव्या आहेत आपल्याला, तर त्यावेळेला जबरदस्तचं खांद्यावर, त्यावेळेला ते झाडं कोण पाडत नाही, असली किती रोपटी उडून जातात कोण काय बघत पण नाही. म्हणतो त्यात काय एवढं आहे, त्यात काय तेवढं नाही, त्यात तेवढंच आहे. आता तुम्ही काढायचं का नाही, मारायचं का नाही, ते नाहीचं करायचं का नाही हे तुम्ही ठरवा, त्याबद्दल तो प्रश्न नाही. कदाचित व्यवहाराचे प्रश्नही असतील, कायद्याचे प्रश्न असतील, पण त्यावेळेला आपल्याला लहान मोठं लगेच विचार येतो. पिंपळ झाड एवढं मोठं वृक्ष आहे तर त्याला हात लावणं बरोबर नाही. हे काय असे असतात, किती असतात. माणसाला गवताचा कधी विचार माणसाने केला आहे का, हरळीचा कधी विचार केला आहे का, काय नाही तर म्हणतो काय ते केलं तरी चालेल, ते गेलं तरी चालेल. मग तसाही मी या वटवृक्षाच्या मानाने मी सुद्धा हरळीचे गेलो तरी चालेल, गेलो तरी कसं चालेल, त्याची सुरक्षा व्यवस्था मिळवेल तो स्वतःला टिकवण्यासाठी. मग हे असा भेदामुळं पुढं आपण सगळ्या गोंधळ पुढे होणार आहे. सगळ्या जगामध्ये जो गोंधळ झाला आहे, जिथे कुठे न्याय किंवा अन्यायाचा प्रश्न आला आहे तेव्हा प्रकृतीचा प्रश्न आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यावेळेला कसल्या तरी बाबतीत, आता आपण माणसांना खूप व्यापक जग आहे, इथे फक्त वृक्षांची तुलना का केली की ते एवढंसं सदाफुलीचं कसलं तरी झाड आहे आणि इथे एक वटवृक्ष आहे म्हणून आपल्या तुलना होतात. बाहेर शेवटी कायदा किंवा काय व्यवस्था काय असेल ते शेवटी बड्या माणसाला नाही हातला होता, छोट्याला पकडून नाही आली.
म्हणजे तेच ना शेवटी जे आपण छोट्या एखाद्या सदाफुलीच्या झाडाचं केलं तेच त्याचं, आणि ते होण्याचं करणार नाही. मग करणार नाही म्हणजे प्रकृती अशा पद्धतीनं माणसाला भेद आहे आणि तो पुन्हा त्याप्रमाणे करायला लावते आणि त्यातल्या त्यात न्याय अन्याय ती निर्माण करते. मग आता त्यांनी का जाऊ नये आणि ह्या झाडाने का जावं आणि ह्या झाडाने का जाऊ नये याची आपल्याकडे तशी उत्तरं नाही आहेत. कारण आपल्याला ते तसं खरं वाटतं आहे, ते मोठं आहे असं वाटतं आणि छोटं आहे असं वाटतं. असंच माणसांना मोठी माणसं आणि छोटी माणसं असं वाटतं. लहान मोठी म्हणून नव्हे, पण कोण पैशानं मोठा आहे तर तो मोठा वाटतो, उगाच त्यांच्या वाट्याला जायला नको. वा म्हणजे गरीब आहे म्हणून त्याच्या वाट्याला जावं असं आहे का? म्हणजे पहिल्यांदा ज्या वेळेला असं काही होतं त्यावेळेला बघा भरभरलं कोण जातं? गरीब भरडलं जातो. म्हणजे कसं ती अष्टधा प्रकृती एखादा भिन्न झाली की कशी काम करते ते बघण्यासारखं आहे. ती ही अशी सगळीकडे काम करते आणि मनुष्य पण त्याप्रमाणे काम करतो आणि म्हणून मनुष्य त्यात अडकून बसतो. कारण ते कर्म चुकीचं आहे. जो न्याय त्या फुलाला आहे तोच न्याय त्या वडाला आहे, हे खरं म्हणजे जीव म्हणून बरोबर आहे. पण ह्या पातळीवर कोण विचार करत नाही. ती गेलं तर चालते म्हणतो, गरिबावर अन्याय झाला चालतो. म्हणजे हे जागा तिकडे मोठे आहेत त्यांना नको हात लावायला. आता त्यांना नको हात लावायला म्हणजे मीच लहान मोठं ठरवलेलं आहे म्हणून मी नाही हात लावणार. म्हणजे माझ्याकडून आपोआप अन्यायाची कृती ही अष्टधा प्रकृती घडवून आणते आणि अन्याय केल्याबद्दल पुन्हा आपल्याला अडकून ठेवून प्रायश्चित्त देते, पुन्हा ये जन्माला म्हणून. कसं काम चाललं आहे ते कळावं म्हणून याच्यासाठी आपल्याला स्पष्ट केलं की ह्या प्रकृती आहेत. तर त्याच्यात त्यातल्या त्यात हे तर स्थूल आहे, जिथे सूक्ष्म आहे तिथे काय असेल हो? मग जिथे मन आहे, जिथे बुद्धी आहे, जिथे अहंकार आहे, तिथे तिथे केवढा फरक पडत असेल. म्हणजे बुद्धी कोणाच्या बाजूने उभी राहत असेल, कोणाचं समर्थन करत असेल, हो की नाही? आपल्याकडे नाही का सर्व मोठे, म्हणजे रामाचंच नाव आहे त्यांचं, तर ते फार मोठे वकील आहेत की नाही. किती तासाला किती फी असेल, आपल्या परवड नाही, आपले जे आपण म्हणून त्याच्यापेक्षा अन्याय झाला तरी चालेल, पण होय की नाही, असली फी असलेली लोक आहेतच की नाही. ते त्या बाजूने उभे राहिले म्हणजे जिंकणार, कोणाच्या बाजूने उभे राहिले म्हणजे जिंकणार, असं परिस्थिती आहे. असं ते एक नाही, असे 10 क्षेत्रातले 10 लोक असतील, मग तिथे काय, तिथे मग हा न्याय होणार नाही का? असा होणारच की. मग तो होणार, तो आपल्याला चालतो, त्याला आपण समर्थन करतो. मग याचा अर्थ मी पण त्या अष्टधा प्रकृतीत अडकलेला माणूस आहे. मग मी अष्टधा प्रकृतीत अडकलेला असेल तर मी आपोआपच चुकीच्या कर्मांना कारणीभूत होणार आणि ती कारणीभूत झालेली कर्म मला बांधून ठेवणार. तेव्हा हा भेद जो आहे तो माझ्यामधून जावा, हा त्यांचा मूळ हेतू आहे. याचा अर्थ आम्ही त्यांचं काय करायला जात नाही, ते आमचं काय करायला येत नाही, फार अंतर आहे. पण त्यामुळे मूळ गोष्ट बदलत नाही, मूळ जी प्रकृती आहे ती बदलत नाही. तिथेसुद्धा शरीराचे घटक तेच आहेत. राजा काय, महाराजा काय, आणखीन कोणी जरी आणले किंवा इकडे समजा अगदी पैलवान जरी आणले तरीसुद्धा शेवटी काय होणार, शेवटी प्रकृतीचे जे घटक आहेत ते तेच राहणार. ते काही त्याच्यातलं पृथ्वी त्याची वायू काही बदलणार आहे का? ते काही बदलणार नाही. पण ह्याच्यात आता ते साम्य आहे, पण आपल्याला व्यवहार, मग आपण म्हणतो नाही ते व्यवहाराने तसं करा, व्यवहाराने करा ठीक आहे, पण ओळखून राहा की ते सगळे एकच आहे. होणारच असेल तर मुंगीवरही अन्याय होईल आणि होणारच असेल तर झाडावरही होईल, तो वडाच्या झाडावरही होईल आणि सदाफुलीवरही होईल. त्यामुळे हे लक्षात ठेवायला लागेल. तर ते करत असेल तर त्याचा परिणाम म्हणून होणारी गोष्ट आहे ती तितकीच असणार आहे. म्हणून आपल्याकडे म्हणजे यांच्यात ते साधा कपटासुद्धा कागदाचा किंवा पानसुद्धा पडलेलं ज्याच्यावर पाय ठेवलेलं चालत नसेल. मी मागे एकदा सत्पुरुषांची गोष्ट आपल्याला सांगितली होती, ती त्यांना त्या वाळलेल्या पानावर सुद्धा पाय ठेवणं हे बरोबर वाटत नसेल. त्याचे तुकडे होतात, आपण बघितलं असेल. वाळकं पान जर जमिनीवर असेल कुठेतरी असं, आणि जर आपण बेसावतपणे चालत असू, आपलं लक्ष नसेल किंवा लक्ष असतानाही ते वाळलेलं आहे, पान आहे म्हणून त्याची किंमत नाही असं जर असेल तर त्याचे तुकडे होणार. हेच तुकडे त्या पानाचे जे होणार त्याला मी जो ते पान आहे म्हणून जो भेद दाखवलेला आहे, ते वाळलेलं आहे म्हणून जो भेद दाखवलेला आहे, माणसात शेवटी तोच करणार ना. वृद्धाश्रम काढणार माणूस शेवटी हळूहळू, त्याची वाटचाल इथूनच असते. नंतर मग ती मोठ्या रूपाने आपल्यासमोर येते. तेव्हा हे लक्षात ठेवलं तर त्याची मुळं माझ्यामध्ये जो भेद आहे आणि ज्याच्यामुळे मी कमी जास्त समजतो, माझं व्हॅल्युएशन बदलतं, त्यानुसार मी त्याला किंमत कमी जास्त देतो, म्हणून ते पुढचं सगळं घडतं. म्हणून भिन्ना प्रकृती अष्टधा ही जी आहे ही अष्टधा प्रकृतीने जग निर्माण झालं असेल, पण आज साम्याची अवस्था आहे. ते करणारी इंद्रिय पण दिलेली आहेत. मनोबुद्धी हे काय आहे, समजा मन आहे तर ही बुद्धी आहे, ती जर शुद्ध असेल तर ती हा विचार करेल की जितकं हिरव्या पानाला महत्त्व आहे तितकंच त्या वाळलेल्या पानालाही महत्त्व आहे. आज आपण पत्रावळीवर जेवतो, पत्रावळी वाळलेल्याच पानाच्या आहेत लावलेल्या,
त्यामुळं त्याला महत्त्व नाही असं कसं म्हणता येईल. आज ते ताटाचा गप करतात. अशा वेळेला ताटाला जे महत्त्व असेल ते त्याला आहे खरं सांगायचं तर. पण त्याला कुठं महत्त्व आहे? वळकं पान आहे, गेलं वाऱ्यावर उडून काय, नाही गेलं काय, म्हणून हे त्याच्याबद्दल. मग मला सांगा, एका क्षणी गरीब जो आहे त्याची अवस्था अशीच असते, तो वाऱ्यावरच जात असतो, त्याला कोणी विचारत पण नाही. अशी कितीक लोक आपण बघितले असतील की अन्नाची भ्रांत आहे, उद्याची भ्रांत आहे, आजचं काम नाही मिळालं तर उद्या काय होणार किंवा उद्याचा दिवस कसा जाणार अशी भ्रांत असलेली लोक आहेत आणि भरपूर आहेत, कमी नाहीत. पण त्यावेळेला मनुष्य त्याचा विचार करत नाही, तो तिकडं पानात टाकतो आहे. मग आता प्रकृतीने आपल्याला अडकवलं आहे का नाही मला सांगा. जर प्रकृतीच्या बाबतीत जर निराश झाला असता, जर ही प्रकृतीने मला ही जी काय ज्यात मी अडकलो ती प्रकृती कळली असती, तर मी ते टाकलं तरी नसतं. गरिबापर्यंत पोचवता येईल की नाही मला माहीत नाही. तो ज्याच्या त्याच्या ह्याच्याप्रमाणे, शक्यतेप्रमाणे किंवा तळमळीप्रमाणे आहे. पण तळमळीत ते तिथं पोचवता आलं असतं. मग हे जर पोचवता आलं असतं तर मग हे आपोआपच टाकलं गेलं नसतं. म्हणजे न निंदिता कधी अन्न जे आहे ना, ते मनाचं काम, टाकणं प्रत्यक्ष काम. तर हे जे आहे हे लगेच लक्षात येतं की हे कशावर आहे. मनुष्य ताटात जेवला ना तर ताटावरनं लक्षात येतं की प्रकृती ह्याच्यात किती काम कसं करत येते. काय खाल्लं याच्यावरनं लक्षात येते, काय टाकलं याच्यावरनं लक्षात येते, काय घेतलं नाही, काय घेतलं, सगळ्यात लक्षात येतं की. आणि त्याच्यातनं सगळं त्रिगुणांचा सुद्धा वावर कळतो. सगळ्याचे पॅरामीटर्स इतके स्वच्छ आहे त्यांच्याकडं की त्यांनी ते सगळे लावून दाखवले की ते मनुष्य ओळखतात. महाराज जे म्हणायचे ना की मनुष्य झोपला की मला त्याचा वासना देह दिसतो वगैरे, हे अगदी सूक्ष्म आहे आणि बरोबर आहे. आपल्याला जर सूक्ष्मदर्शक यंत्राखाली जर लाखो जीव दिसत असतील की ज्यांना आपल्याला एरवी थेंबात काही दिसत नाही, पाण्याच्या थेंबात काही दिसत नाही, पण त्याच्याखाली ठेवलं की दिसतं, मग तसं त्यांच्याकडे आहे म्हणून त्यांना ते दिसतं आहे. तेव्हा अशा तऱ्हेनं फरक होत जातो. आता हा जर समजा जे गरिबाचं ते पान उडाल्यावर जसं होतं तसं गरिबाचं जर होतं आहे आणि निदान याची मला जाणीव असू दे की असं गरिबाचं असतं, मग निदान माझं जे आहे त्याची तरी मला किंमत राहील. आहे त्याच्यावरनं तरी भांडणार नाही. नाही त्याच्यावरनं भांडला तो एक वेळ ठीक आहे, पण आहे त्याच्यावरच भांडण आहे. आहे त्याच्यावर तरी निदान त्याचं काही वाद होणार नाही, वितुष्ट होणार नाही, काही तो निदान त्रास देणार नाही, परमेश्वराला दोष देणार नाही, एवढं तरी होईल. अहो जे आहे त्याची नुसती आपल्याकडं असलेल्याची यादी केली तरी मनुष्याला तक्रार करायला जागा राहणार नाही. इतकं आहे. कोणी उपाशी अर्थात नाही, जिथे उपाशी आहे तिथे निदान अन्नासाठी तरी ठीक आहे, पण तेही नाही तिथे तर हा विषयच नाही. मग त्याला किती कामं करता येण्यासारखी त्याचं त्याने, पण त्यासाठी आधी अष्टधेचा निरास, ज्यांनी हे भेद निर्माण केलेले आहेत त्याचा निरास व्हावा लागतो. की मुंगी आणि राव आम्हा सारखाचे जीव, हे का त्यांचं तसं आहे. आणि शेवटी ते घ्यावे तुझे पाय त्याचे सारं हे का म्हणतात, तर त्यांना लक्षात आलेलं आहे की आम्ही हे पुण्यपापाचा गोंधळसुद्धा आम्हीच केलेला आहे हे त्यांना माहीत आहे. म्हणजे ते मोठी जेवणावर घातली म्हणजे ते होतं ते जर म्हणतात लोक लाखाचे हे बघत होतील आणि त्याचा अर्थ ते पुण्य होईल. आणि इकडे मुंगीला घातलेले साखरेचं काय त्याच्या तुलनेत. त्यामुळं तिथे फरक लक्षात येतो की प्रकृतीतला फरक म्हणजे काय. तर तो फरक जर लक्षात आला असेल तर बसल्या जागी जो आहे जिथं आहे तिथं फक्त एकदा प्रकृतीचा निराश झालेला असला पाहिजे. तो त्याला ते शक्य नसेल, पण त्याला 2 दाणे साखरेची मुंगीला घालणे शक्य आहे. वाज मुंगी लागली म्हणून वाज तक्रार करायची आणि तिला मारायचं, हा उद्योग बरोबर नाही. आणि ती नाही त्रास देत. जर आपल्याला जर मुंगी आणि रावा आम्हा सारखाची जीव जर असं असेल तर ती शोधत येणार, तिचं काम आहे. ती शुगर फॅक्टरीची कोणी नाही आहे नातेवाईक, लक्षात ठेवा. हां, आमच्या नातेवाईक घरी पोचवते माणसांच्या, त्यातली ती नाही आहे. त्यामुळं तिला जिथं कुठं कोणाकडून कण पडेल त्याचा वास घेऊन तिथपर्यंत जाऊन पोचून तो कोण ओढून आणायचा आहे किंवा खायचा आहे याच्यावर जिथं चालू आहे. तो जीव काय याच्यापेक्षा वेगळा आहे, तो तितकाच आहे. ज्या वेळेला एखाद्या मुंगीचा जातो तेवढाच माणसाचा जातो, तेवढाच झाडाचा जातो आणि तेवढाच वडापिंपळाचा जातो. त्यामुळं जीव तो सारखाच आहे. पण ही प्रकृती गोंधळ करून ठेवते. हा मोठ्याचा, हा छोट्याचा, हा लहानाचा, ह्याचा काय विचारसुद्धा नाही केला तरी चालेल. असं कसं चालेल, शेवटी तीच प्रकृती आहे ना. मग आपल्याला मग आहे ते म्हणत होतो ना, तसं आहे तो आहे त्या जागी, आहे त्या परिस्थितीत तो जगाला काहीतरी मदत करू शकतोच. कसल्याही म्हणजे त्याची जिथे असेल तिथे तो कसलीही मदत करेल. मी म्हणतो कसलीही मदत नाही, मन, बुद्धी आणि अहंकार. अहंकार तर कमी ठेवून जगाला खूप मोठी मदत होत असते, सर्वात मोठी मदत आहे. की काय निरंकार माणूस आहे,
निरहंकृतीने वगैरे जे वापरले सगळे स्वामीनी शब्द ते अत्यंत बरोबर. तर त्या अर्थाने निरहंकार. दुसरं बुद्धी आहे, ती शुद्ध ठेवून सुद्धा जगाला मदत होते. बुद्धी अशुद्ध झाली की जगाची मदत थांबते. त्यामुळं ती तिथंही शक्य आहे. काय करता येईल हा ज्याच्या त्याच्या परिस्थितीचा प्रश्न राहील. आणि मन आहे ते तर दुसऱ्याचं निदान दुःख तरी जाणू शकेल, समजून तरी घेऊ शकेल, त्याला काय करता येत असेल ते करू शकेल. ठीक आहे, तो कदाचित काही करू शकणार नाही पण प्रार्थना करू शकेल. आणि याच्यासाठी प्रसंग येण्याची वाट बघू नये, आपल्याला वेळ होते म्हणून. पण मागे आपण वाचलेली असेल तर त्या दिल्लीच्या स्टेशनवरच्या माणसाची गोष्ट मी आपल्याला बोललो होतो. कदाचित सय्यद म्हणून माणूस आहे तो. हा मनुष्य दिल्लीवरून पुढे जायचे जे मार्ग आहेत तर त्याच्या त्या रेल्वे स्टेशनवर त्या मार्गांच्या शोधत ते नकाशे लावलेले असतात सगळे चार्ट्स वगैरे. तर त्याच्यासाठी तिथे खाली वरून तो शोधत होता. शोधताना त्याने विचारलं, तुम्ही आप कहाँ जाना चाहते, मी कुठे जाणार आहे तुम्हाला, म्हणजे कुठे जायचं आहे. अमुक अमुक ठिकाणी जायचं आहे. मग तुम्ही असं करा, इथून हा रूट घ्या, तिथून हा रूट घ्या, त्याला तो कनेक्टिंग आहे, तुम्ही तिथं जाऊन पोचाल. आता त्याला असं वाटलं ह्याला मला सांगायचं काय कारण आहे. आपल्याला खरं सांगायचं ना तर सद्बुद्धी एवढी पारखी झालेली आहे आता की ती खरी असेल असं वाटतच नाही मुळात. काय कुणी काय दिलं की असं वाटतं याचा काहीतरी हेतू असेल. आता हेतूच असतो असं काही नाही. सद्बुद्धीसुद्धा जगामध्ये अजून आहे ना, तर ती त्यांनी दिली. मग त्यांनी मार्ग सांगितला. तो म्हणलं ठीक आहे, आणि तुम्ही याच्यात म्हणलं आहे तो तुम्हाला दाखवतो वाटलं तर, म्हणजे शंका असेल तर याच्यात बघा तो आहे. तो घेतला, तो गेल्यानंतर परत आला माणूस. तो असं वाटलं की ह्यानं म्हणजे क्षणभर हे मनात राहिलंच की ह्यानं हा उद्योग हे काय करतो, यांनी मला काय सांगावं, मी बघतोय की. त्याला बघून ते शोधायला 15 मिनटं लागली असते. त्याने विचारलं, तुम्ही हे का करतात. म्हणलं हे जे काम आहे ना हे मला माहितीच आहे. हा सगळा भाग मी फिरलेलो आहे आणि आयुष्यभर माझं ह्याच्यात गेलं, त्यामुळं मी हे काम करतो. बरं ह्याने ह्याच्याकडे काहीच मागितलेलं नाही. असंही बाबा एखाद्याचं व्यावसायिक हे असू शकतं की गाईड करणं. मग तसं काही त्याचं काही नाही आहे, त्यांनी काय मागितलं नाही. मग म्हटलं तुम्ही हे का करतात. म्हणजे मला हे कळलं नाही, मला मार्ग मिळाला, मी निघालो आहे, मला त्याचा उपयोग होणार, मला इथंच खात्री आहे. तुमच्या शब्दाबद्दलही मला शंका नाही. मग तुम्ही माझ्यासाठी हे जे केलं आहे, बरं ते होईपर्यंत त्याचं दुसरं माणूस उभा होता, त्याला तो मदत करत होता. कारण इतकी मदत तिथे लागते की इतक्या ठिकाणाहून इतकी माणसं येत असतात आणि त्यांना बाजूबाजूच्या प्रदेशाची, जवळच्या मार्गांची सगळ्याची कल्पना नसते. तर ती माणसं होती. तो म्हटलं ह्याच्या माणसाचं ह्याचं काही ते सांगतो मग तुमच्याशी बोलतो. इतकी गर्दी त्याच्याजवळ आहे, तर ती गर्दी आहे, तो मार्ग सांगतो आहे, लोक त्याप्रमाणे निघून जात आहेत, सगळं झालं. त्याला त्यांनी थांबून सांगितलं की तुम्हाला शंका येईल की मी हे का करतो आहे, मला तुमच्याकडून तर काही नकोच आहे. कोण येऊन गेलं हे सुद्धा माझ्या लक्षात ठेवणं शक्य नाही मला संध्याकाळी. तर काय असतं की कुठेतरी जसं म्हणतो ना छुपा उद्देश असेल, काहीतरी दुसरं काहीतरी असेल. माणसाला नेहमी शंका, माणसाचं मन शंकेखोर इतकं आहे की सरळ दिसणं आता अवघड झालं माणसाला जास्तीत जास्त. आणि जसं हे जग असं पुढं चाललेलं आहे त्या अर्थाने आणखीनच अवघड झालं. तेव्हा ते विचारल्यावर तो म्हणाला की तुम्हाला ती शंका येऊ शकते, अनेकांना येते ती, आणि काही मला ह्याच्यातून काही मिळायचं नाही. सकाळी उठून मी माझा नाश्ता पाणी करतो आणि इथे येऊन बसतो. दुपारचं माझ्याबरोबर मी डबा एवढासा घेऊन येतो, तो मी खातो. संध्याकाळी मी परत जातो. आणि त्याच्याजवळ ती एक बास्केट होती ठेवलेली, त्याची काही वस्तू ठेवलेल्या होत्या. तर तो म्हणला मी काही घेत नाही आणि केवळ लोकांना हा मार्ग लवकर मिळावा, त्यांचा वेळ वाचावा आणि त्यांना शॉर्टेस्ट रूट मिळून ते लवकर जावेत, एवढाच माझा उद्देश आहे. म्हणलं मग तुम्ही तसं का करतात हे नाही मला उलगडलेलं आहे इथून. ठीक आहे, तुम्हाला येतं आहे, माहिती आहे. तर तो म्हणाला काय झालं, 3 वर्षापूर्वी मला जीवघेणा आजार झाला. त्यावेळेला मी कसा वाचलो हे मला आजवर कळलेलं नाही, ते डॉक्टरनाही कळलेलं नाही. मी त्या जीवघेण्या आजारातून वाचलो. त्या क्षणी मला अशी जाणीव झाली की आजवर मी जगलो ते देवाच्या कृपेवर जगलो. तेव्हा आता मी असं ठरवलं आहे की किती दिवस मला मिळणार. डॉक्टरने सांगितलं की मी तुम्हाला काय सांगू शकत नाही, तुम्ही आत्ता वाचलात, कशाची कृपा आहे मला माहीत नाही. ज्याची कृपा आहे तर त्याच्यासाठी मी तो मला माहीतच नाही, मी त्याचं काही करू शकत नाही. त्याचे म्हणून जे जीव आहेत त्यांच्यासाठी मला करता येण्यासारखं एवढं आहे. तर जास्तीत जास्त लोकांचे चांगुलपणा किंवा आशीर्वाद घेऊन जायचा असं मी ठरवलं आहे म्हणून मी हे करतो. हे तर सरळच होतं त्याचं पट्टा. हे ह्याच्यात अविश्वास दाखवण्यासारखं काहीच नाही. तरीसुद्धा माणसाचं मन म्हणून सांगितलं ना, निरसी अष्टधा प्रकृतीचा निरास म्हटलेला जातो. निरास म्हणजे निरासच पूर्ण व्हायला पाहिजे. हे झाल्यावरसुद्धा बाजूला ते बास्केट होतं. याला काय वाटलं, त्यांनी ते बास्केटमध्ये काय त्यांनी सर डोकावून बघितलं तर ती आपले वेफर्सचे हे असतात पाकिटं वगैरे असतात, त्याची पाकिट होती. याला असं वाटलं की ही जी पाकिट ठेवली ही बहुतेक वेगळाच ह्याचा उद्योग असावा, एखादा कोणीतरी गिऱ्हाईक आला की त्याला ते देतं. तर ते बघितल्यावर तो म्हणला तुम्हाला वाटलं असेल ही पाकिटाबद्दल काहीतरी, त्याचा काही संबंध नाही आहे म्हणला.
मग म्हटलं ही तुम्ही घेऊन कशासाठी आलात? मी रोज सकाळी येताना आज माझी जी परिस्थिती जेवढं शक्य आहे तेवढी पाकिटं मी घेऊन येतो रोज. आणि इथे तुम्हाला कल्पना नसेल की इथं पोर्टर्स वगैरे जे काम करणार आहेत ते ज्यावेळेला परत जातात त्यावेळेला त्यांच्याकडे जे मिळतं त्यांना दिवसभरात ते त्यांना रात्रीच्या अन्नासाठी सुद्धा पुरेसं नसतं. त्याच्यातलं एक पाकिट मी त्यांना जाताना देतो. नरसी अष्टदेचा भास. आता त्याला त्या लोकांच्यातल्या परिस्थितीतला आपल्या परिस्थितीतला भेद माहिती आहे. ते आणि ते एकच आहेत ही प्रकृती भेद करते. तर ते त्यांनी त्याच्यासाठी ते रोज मी म्हटलं सकाळी येताना बास्केट घेऊन येतो. दिवसभर इथे असते. कोणालाही त्या पोर्टरची मुलं म्हणले अनेकांचं असं असतं मुलांना ते पोर्टर आपण बघितलं असेल कामगार येतात तर त्यावेळेला त्या बायका कामाला येतात वगैरे तर त्यांच्याबरोबर तानी मुलं असतात तर झाडाखाली इथं आत्ता आम्ही राहत होतो इथं पलीकडं त्यावेळेला होतं ती अशी ज्या कामं चालू असली तर झाडाच्या तिथे ती बाजूला ठेवलेली असतात. दिवसभर इकडे काम चालतं त्याच्याशिवाय काय पर्याय नाही ना. मग आता ज्याची परिस्थिती अशी आहे तर तो एकच आहे हे त्याच्या जर लक्षात आलं असेल तर त्याच्याकडून कुठे असेल तिथे जमेल तसा पण जगावर उपकार होणारच. कारण जगाच्या आधीच एवढे उपकार आहेत ते करूनसुद्धा ते फिटणार नाहीत एवढे आहेत. या अर्थाने निरास त्या अष्टधा प्रकृती ज्याच्यामुळे भिन्नता आलेली आहे असं वाटतं तर ती जी भिन्नता आली आहे ती गुरु बाजूला करतात. निरसी अष्टधी म्हणून ती काय म्हटलं आहे इथे एक पुढे आहे भिडे भिडे भिडो जाता न सुटे कर्माकर्म गुंता कर्माकर्म गुंता सद्गुरुपद तत्वता शोधले पाहिजे. ते शोधलं तर त्याच्याकडून हे ज्ञान मिळेल की हे काय आहे. मग अंतर्बाह्य व्यापुनी असे तुझे प्रकाशाचा विलास निरसी अष्टदेचा भास. तात्विकदृष्ट्या काय होतं ते नंतर कधीतरी बघू की तात्विकदृष्ट्या जसं पंचीकरण आहे तसं अष्टदेचं सुद्धा बाबतीतसुद्धा पंचीकरण आहे एक विद्या आहे. ठीक आहे तिचा आपल्याला तांत्रिकदृष्ट्या गरज लागली वेळ असला कधीतरी बघू. मूळ आपल्याला कळलं की भेद निर्माण करणारे ही व्यवस्था आहे आणि आकाराला यायचं म्हणजे हे होतंच. आकारामध्ये म्हटलं तसं त्याचं एक समजा माठ आहे तर पाण्यानं आपल्याला माती आहे तर माठ करायचं आहे म्हटल्यानंतर त्याच्यात पाणी मिसळावंच लागतं. म्हणजे त्याच्यात पृथ्वी आली ते आप आलं ते भाजलं गेलं ते आपाप उन्हात ठेवल्यावर त्याला ते तेजाची गरज लागली सगळं लागलं वा. म्हणजे पृथ्वी आप तेज वाळायला ते वायू हे सगळं लागलं. फक्त एकच सापडत नाही त्यात आकाश. म्हणून भगवंत आकाश आहे. 4 तत्वांचं हे होतं पण 5वं तत्व फक्त कळतं ज्यावेळेला माठ पूर्ण वाळेल त्यावेळेला आत जे असतं तेच आणि जे बाहेर असतं तेही तेच हे लक्षात येतं. त्यावेळेला खरं सांगायचं तर आपण असं समजून चालावं जे मी तेच ते असं लक्षात आलं तर मग भगवंत आणखीन वेगळा ओळखायला कुठं जावं लागत नाही. आठ जे आकाश आहे तेच आहे तर तेच बाहेर आहे हे त्याच्यातले ऐक्य लक्षात यायला ही सगळी 4 तत्त्वं राबावी लागतात. तेव्हा 5वं आकाश तत्व आपल्याला सापडतं. मग पंचतत्वांच्या पलीकडे मनबुद्धी अहंकार आहे ती दूर करणं आपलंच काम आहे. त्याला तेवढं ते सोपं नाही म्हणून गुरूंची मदत लागते. म्हणून ते ओम नमोजी गुरुमूर्ती याचा निराश व्हायला गुरुची मदत होते आणि ते हा निराश करतात आणि ते स्वतः तशा अवस्थेत वावरतात. म्हणून त्यांना कोणताही जीव तितकाच जवळचा का असतो याची शंका बाकीचं नाही ती बरं का. म्हणजे त्यांना येत नाही स्वतःला कधी बाकीच्यांनाच वाटतं हे यांच्या जवळचे काय हे असे आहेत हे तसे आहेत ते कशी असतील ते त्यांना जसे वाटतात तसे ते त्यांचा प्रश्न आहे. पण तसं नाही वाटत ते गुरूंना तितकेच जवळचे वाटतात. हो तो चुकीचा वागतो तो आमका वागतो हा असं असतो तो तसं तो त्रास देतो त्यांनी त्यांना त्रास देऊ नये आपण काही कमी दिला आहे पण तरी असं वाटतं त्या क्षणी की त्यांनी त्यांना का त्रास द्यावा त्यांनी त्यांना का द्यावा महाराजांना त्यांनी का त्रास द्यावा हा आपण पण दिलेलं आहे. ते देतात ते बघतील त्यांना जपत असेल नसेल ते करतील काय करायचं ते. पण उगाचच ह्या शंका मनामध्ये येतात. याचं कारण आम्ही भेद केलेले आहेत. तर गुरु तेच नेमका निराश करतात तर त्याने करावा काय आता प्रार्थनाच करायची. अवघे जन भेदे भरे अवघे जन भेदे भरे जो तो म्हणे माझे खरे जो तो म्हणे माझे खरे जो तो म्हणे माझे खरे
अवघे जन भेदे भरे, जो तो म्हणे माझे खरे, जो तो म्हणे माझे खरे, जो तो म्हणे माझे खरे. सोने देता नारायण, सोने देता नारायण, जग माती मागे जाण, जग माती मागे जाण, जग माती मागे जाण. सोने देता नारायण, जग माती मागे जाण, जग माती मागे जाण, जग माती मागे जाण. करिता येते भले तरी, करिता येते भले तरी, दुःखे जीवे जीव भरी, दुःखे जीव जीवे भरी, दुःख जीव जीवे भरी, दुःख जीव जीवे भरी. करिता येते भले तरी, दुःखे जीव जीवे भरी, दुःखे जीव जीवे भरी, दुःखे जीव जीव भरी. एक गुरु सिये करुणा, एक गुरु सिये करुणा, जीवा जाग देतो जाणा. एक गुरु सिये करुणा, जीवा जाग देतो जाणा, जीवा जाग देतो जाणा, जीवा जाग देतो जाणा. करी भेदाचा निरास, करी भेदाचा निरास, हीच कृपा त्याची खास, हीच कृपा त्याची खास, हीच कृपा त्याची खास. करी भेदाचा निरास, हीच कृपा त्याची खास, हीच कृपा त्याची खास, हीच कृपा त्याची खास. दीन म्हणे ऐसा गुरु, दीन म्हणे ऐसा गुरु, भेटो सर्वा सौख्य तारू, भेटो सर्वा सौख्य तारू, भेटो सर्वा सौख्य तारू. दीन म्हणे ऐसा गुरु, भेटो सर्वा सौख्य तारू, भेटो सर्वा सौख्य तारू, भेटो सर्वा सौख्य तारू. सद्गुरुनाथ महाराज की, ज्ञान की जीवन स्मरण. जय जय राम.